नमस्कार, रेखाच किचनमध्ये आपल्या मनापासून खूप खूप स्वागत आहे। तर थंडीचे दिवस सुरू झाले आहेत आणि बाजारामध्ये असे लाल भडक गाजरं आली आहेत। पाहता क्षणी आपल्याला ती घ्यावीशी वाटतात। मग त्या गाजरांचा काहीतरी सदुपयोग आपल्याला करता आला पाहिजे। तर असाच आपण करणार आहोत ह्या लाल लाल गाजरांपासून गाजराचा हलवा। तर हा गाजर हलवा आपण खूप साध्या सोप्या पद्धतीने करणार आहोत। तर ह्याच्यामध्ये हात दुखेपर्यंत गाजर किसायची ही गरज नाही आहे। गाजर तुकडे करून जर कुकरला लावले तर अशी झटजीसी आपला गाजर हलवा तयार होतो। तर ह्या गाजर हलव्यामध्ये तुम्हाला खवा घालायची ही गरज नाही आहे किंवा दूध पावडर घालायची ही अजिबात गरज नाही आहे। चला तर मग आपण करूया गाजर हलवा। थंडीच्या दिवसामध्ये अशी छान छान अशी लाल गाजरं येतात। तुम्ही बघू शकता इतकी मस्त लाल अशी ही गाजरं आहेत। तर आपण ह्या लाल गाजराचा छानपैकी असा गाजराचा हलवा करणार आहोत, पण खूप साध्या आणि सोप्या पद्धतीने करणार आहोत। आपल्याला गाजरं किसून वगैरे घ्यायची काही गरज नाही आहे। तुम्ही ऑरेंज गाजराचाही हलवा करू शकता जे 12 महिने उपलब्ध असतं, पण अशी ही लाल लाल गाजरं अशी कशी थंडीमध्ये येतात। तर सर्वात आधी आपण ह्या गाजराचं पाहू शकता मागचा भाग असा काढून टाकणार आहोत आणि हा पुढचा भाग, आणि ह्याला आता आपण सोलून घेणार आहोत। तर आपण असे गाजराचे तुकडे करून घेणार आहोत। जर हा वाईट भाग असा जास्त असेल वाईट, तर हा थोडासा आपण असा काढून घेणार आहोत। तुम्ही इथे पाहू शकता मी हे गाजराचे असे तुकडे करून घेतलेत। आतला पांढरा भाग जास्त पांढरा असेल तर आपण काढून घ्यायचा, हलका असेल तर तो ठेवायचा। आपले असे गाजराचे तुकडे करून झाले आहेत। ह्याच्यामध्ये अर्धा चमचा तूप घालणार आहोत आपण। तूप आपल्याला तापलं, ह्याच्यामध्ये आपण थोडेसे ड्रायफ्रूट्स घालणार आहोत कट केलेले आहेत। मी ह्याच्यामध्ये बदाम, पिस्ता आणि काजू घेतले आहेत। तुम्हाला जे आवडते ते तुम्ही घ्या। आता याच्यामध्ये आपण हे कापलेले गाजर घालणार आहोत। गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे। तर मिनिटभर आपल्याला ह्याला असं तुपामध्ये परतून घ्यायचं आहे। अर्धा किलो गाजरला अर्धा लिटर दूध घेणार आहोत, हे याचं प्रमाण आहे। पण हे आता दूध घालणार आहोत। अर्धा दूध आपण आता घालणार आहोत आणि अर्धा दूध आपण नंतर घालणार आहोत। कुकरला आपण बंद करून ठेवणार आहोत। आता आपल्याला याची एक शिटी घ्यायची आहे। कुकरची एक शिटी झाली की आपण 5 मिनिटं ह्याला स्लो गॅसवरती ठेवणार आहोत। तुम्ही पाहू शकता 5 मिनिटं झाली आहेत। आता आपण गॅस बंद करूया आणि कुकर थंड होण्याची वाट पाहूया। तर आपला कुकर आता थंड झाला आहे, बघू शकता। आणि आपण आता ह्याला ओपन करूया। गॅस फास्ट करायचं आपल्याला। आता आपल्याला हे उरलेले दूध आहे हे पण ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे। गॅस फास्ट करायचं आहे। फास्ट गॅसवरच आपल्याला ह्याला असं ढवळत राहायचं आहे। तुम्ही पाहू शकता आपलं दूध आटलंय। आता आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत पाऊण वाटी साखर। छान ह्याला असं ढवळून घ्यायचं। ह्या स्टेजला आपण आता ह्याच्यामध्ये घालणार आहोत तूप। ह्याच्या वरनं तूप घातलं तर ह्याची चव एकदम वेगळीच लागते, भन्नाट लागते। हलवा झाल्याच्या नंतर वरनं तूप नक्की घाला। आपला गाजराचा हलवा ऑलमोस्ट होत आला आहे। मी आता ह्याच्यामध्ये थोडं केशराचं दूध घालते, ऑप्शनल आहे। तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घालू शकता, नाही घातलं तरी चालतं। थोडे बारीक कट केलेले ड्रायफ्रूट्स घालते। छान ह्याला असं ढवळून घ्यायचं। त्याच्यामध्ये घालते पाव चमचा वेलची पूड। तुम्ही पाहू शकता आपला गाजर हलवा एकदम रेडी आहे। थंडीमध्ये लाल लाल गाजरापासून होणारा इतका मस्त गाजर हलवा तुम्ही घरी नक्की ट्राय करून बघा। आता मी गॅस बंद करते आणि आपण आता ह्याला सर्व करून घेऊया। तर तुम्ही पाहिलात किती झटपट होणारी ही रेसिपी आहे। तर ह्या गाजर हलवा तुम्ही थंड करून सुद्धा खाऊ शकता किंवा गरम गरमही खाऊ शकता।
तर तुम्हाला ही गाजर हलव्याची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.